गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्स पुणे यांच्या वतीनं रीड टू लीड कार्यक्रम उत्साहात संपन्न। स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्स पुणे यांच्या वतीनं ऑन्ट्रप्रेन्युअर्स बुकमार्क एव्हरी पेज बिल्ड्स अ लीडर हा प्रेरणादायी कार्यक्रम भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे भव्य उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मान विनायक भोंगाळे संस्थापक व अध्यक्ष उपस्थित होते, तर मान दिनेश ताठे संचालक माइंड मॅपर्स करिअर काउन्सेलिंग पुणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आणि पालकांना बहुमूल्य मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीनं दीपप्रज्वलन करून करण्यात आली। प्रमुख पाहुण्यांनी आणि मान्यवरांनी दीप प्रज्वलित करून ज्ञान, संस्कार आणि नेतृत्वाचा प्रकाश पसरवण्याचा संदेश दिला। यानंतर व्यवस्थापकीय संचालिका सौ कविता कडू पाटील यांनी स्वागतपर भाषण करून कार्यक्रमाच्या आयोजनाचं महत्त्व सांगितले आणि आलेल्या पालकांचं मनपूर्वक स्वागत करत आभार मानले। गायत्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रीड टू लीड या विषयावर नृत्य सादरीकरण करून वाचनाचं आणि ज्ञानाचं महत्त्व प्रभावीपणे मांडले। विद्यार्थ्यांनी पुढे सामाजिक जीवनात आर्थिक व्यवहार, बँक कर्ज प्रक्रिया, इम्पोर्ट एक्सपोर्ट, ट्रेडिंग यांसारख्या विविध व्यावहारिक विषयांवर सादरीकरण केले। स्वतःची किंमत मार्केटमध्ये कशी वाढवायची या विषयावर 7वीचा विद्यार्थ्यांनी आपली स्वतंत्र शैली दाखवत प्रेरणादायी प्रस्तुती दिली। गायत्री ग्रुप ऑफ स्कूल्स अंतर्गत सर्व शाळांमध्ये रीड टू लीड उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, वाचनाचं महत्त्व आणि राष्ट्र उभारणीत तरुण पिढीचं योगदान यावर बरेच उपक्रम राबवले जातात। हा उपक्रम एक चळवळ म्हणून पुढे चालू राहिला तर येणाऱ्या पिढ्यांना नोकरीवर अवलंबून न राहता नोकरी देणारी पिढी गायत्री स्कूल घडवत आहे, अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली। माझं नाव चंद्रकांत कुंभार, माझी मुलगी आराध्य कुंभारी गायत्री चरोलीमध्ये शिकते, तर तिनं परफॉर्म केलं या कार्यक्रमामध्ये। तर अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला होता। याच्यामध्ये स्वतःचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, तुम्ही वाचनातून स्वतःचं बुद्धी कशी विकसित करायची, याच्यातून स्वतःची प्रगती कशी करायची, फायनान्शियल मॅनेजमेंट याच्याबद्दल अशी एकदम उत्कृष्ट अशी माहिती दिलेली आहे। त्याबद्दल गायत्री स्कूलचे खूप खूप अभिनंदन। थँक्यू। नमस्कार। प्रथमचा सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। हा जो रीड टू लीड बुकचा उपक्रम भोंगाडे सरांनी सुरू केलाय, तर त्यासाठी मी गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलला खरंच मनापासून धन्यवाद करते। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, खरंच आधीपासून वाटायचं की मुलांच्या उपक्रमामध्ये असा इलाज हवा। आणि मी माझा मुलगा जसा स्वतःचा 2 वर्षाचा होता तेव्हापासून मी त्याला या गोष्टी सगळ्या शिकवत आली आहे। आणि आता तो 3rd स्टँडर्डला आहे, रम्या पिल्ले मॅमच्या वर्गात 3rd SSCला तो गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकतोय। तर खरंच खूप अभिमान वाटतो, ज्या गोष्टी मी त्याला शिकवल्या आहेत किंवा ज्या शिकवायच्या राहून गेल्यात त्या प्रत्येक गोष्टी त्याच्यात, म्हणजे अफजल खानाचा वध असेल, शाहिस्तेखानाची बोटं छाडलेली असतील, रांजेच्या पाटलाचा एक हात एक पाय कलम करून त्याचा चौरंग केलेला असेल, या प्रत्येक गोष्टी त्याच्यात मेन्शन आहे। आणि आता ह्या धावपळीच्या दुनियेत बऱ्याच पॅरेंट्स लोकांनाही हे माहीत नाहीये आणि ते बुकमधून ते प्रत्येकापर्यंत पोहोचेल। मुलांकडून का असेना, हट्टापाई का असेना, ते मुलं त्यांच्याकडनं करवून घेत आहेत की हे मला सांगा, हे माझ्याकडनं करवून घ्या। तर खरंच खूप छान वाटते हा जो त्यांनी उपक्रम केलाय, त्याबद्दल खरंच मी त्यांचा धन्यवाद करेन। थँक्यू सो मच। सर, काय सांगाल आज तुम्ही कार्यक्रम राबवला होता त्याबद्दल? आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी आमच्या आदरणीय संस्थापक विनायकराव भोंगाळे सर यांच्या संकल्पनेतून उभारलेली रीड टू लीडची कन्सेप्ट या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर त्यातून व्हॅल्यू आणि दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना जे काही लाईफ स्किल आणि गरजेच्या वस्तू काय आहेत, सध्याचं मार्केट काय सुरू आहे, एक व्यापारी किंवा एक बिझनेसमॅन कशा पद्धतीने घडला पाहिजे, या सगळ्यांची संकल्पना आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या तिन्ही ब्रँचकडून, मोशी, चरोली आणि दिघी या तिन्ही ब्रँचकडून विद्यार्थ्यांनी एका नाटिकेच्या स्वरूपामध्ये पालकांसमोर मांडल्या गेल्या आणि त्यातून पालकांना त्याचं खरोखरच कौतुक वाटलं आणि उत्स्फूर्तपणे पालकांनी आज होणाऱ्या अंकुशराव लांडगे सभागृहामध्ये अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला। आणि खरंच आमची शाळा पालकांच्या म्हणण्यामध्ये आहे की शाळा ही फक्त पुस्तकी ज्ञान देत नाहीये तर जीवनाचं सूत्र शिकवते की जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे, बिझनेसमॅन, त्याच्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनात फायनान्सचा फॉर्म्युला असेल, या सर्व गोष्टीबाबतचं ज्ञान आमची मुलं शिकतात आणि पालकांनाही शिकवतात। तर जे पालक आमच्यापर्यंत इथपर्यंत पोहोचले, ज्यांनी प्रतिसाद दिला, त्यांचं मनापासून आभार। एकंदरीत आपण जर बघितलं सध्याचं आव्हान असेल की आत्ताच्या परिस्थितीत आपण जर पाहिलं हे डिजिटल युग आहे, परंतु याचा एक अतिवापर होताना कुठेतरी दिसत आहे।
पालक दोन्ही काम करतात, परंतु पालकांना तेवढंच गरजेचं समजलं पाहिजे की त्यातून पालकांनी मुलांना व्हॅल्यू आणि संस्कार हे देणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये आम्ही मुलांना दर शनिवारी पुस्तक वाचनासंदर्भात प्रवरित करतो आणि मुलं घरी पुस्तक वाचतात, त्यांच्यासोबत पालकही वाचतात आणि त्यातून मुलांमध्ये खूप चांगले बदल होताना दिसत आहेत, ज्यातून त्यांचे लाईफ स्किल, ज्यातून त्यांचा प्रामाणिकपणा, ज्यातून त्यांची वैचारिक क्षमता आणि स्क्रीन टाइम कमी होत असताना दिसत आहे, अशी पालकांची मत आमच्यापर्यंत मिळालेली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मुलांमध्ये काही सुधारणा झालेली आहे अशी काय वाटते का आपल्याला? येस, नक्कीच. या कार्यक्रमाअंतर्गत ज्या पालकांनी पाहिलं, ज्या मुलांनी अनुभवलं, ते मुलं आणि पालक नक्की त्यांच्या जीवनामध्ये त्याचा वापर करतील आणि जास्तीत जास्त प्रमाणात मुलं हे पुस्तक कशी वाचतील आणि मोबाईलपासून दूर कशी राहतील याचा पालकांना याचा नक्कीच फायदा होईल. यानंतर दिल्ली मार्केटमधील हिरवा बाजार, चप्पलवाली गल्ली, पेलीकोटी मार्केट यांसारख्या व्यावसायिक विषयांवरील माहिती विद्यार्थ्यांनी दिली. पैसा का महत्त्वाचा असतो या विषयावर नाटक सादर करून विद्यार्थ्यांनी श्रीमंत व्यक्तींच्या उदाहरणांद्वारे आर्थिक साक्षरतेचा संदेश दिला. शिक्षकांनी सादर केलेलं कान मोरगण्यामागचे फायदे या हलक्या-फुलक्या नाटकानं पालकांची मनं जिंकली. चरहौली शाखेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं विश्वास सबसे बडा हे नाटक विशेष लक्षवेधी ठरलं. कार्यक्रमात दिनेश ताठे सरांनी मोबाईलचा अतिवापराचे दुष्परिणाम समजावून सांगत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा याचं मार्गदर्शन केलं. शेवटी ऑनलाईन प्रश्नमंजुषेच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला आणि कार्यक्रमाचा समारोप उत्साहात झाला. या कार्यक्रमाला माननीय अध्यक्ष श्री विनायक भोंगाळे, व्यवस्थापकीय संचालिका सौ कविता कडू पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत, विपणन अधिकारी श्री शैलेंद्र सिंग, सर्व शाखेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शेकडो पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पालकांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गायत्री स्कूलच्या व्यवस्थापकांचे आभार मानले आहेत. नमस्कार, मी कविता भोंगाळेकडू स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आमच्या सर्व शाळांमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विनायक भोंगाळे यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनातून रीड टू लीड हा उपक्रम आम्ही गेल्या काही वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी घेत आहोत, ज्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी पुस्तकं आम्ही वाचायला देतो आणि ह्या वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे आपलं राष्ट्रहित, भविष्यातले राष्ट्रासाठी तयार होणारे आधारस्तंभ अशी ही मुलं, माझ्या शाळेतली मुलं ही एंटरप्रोनियर व्यावसायिक म्हणून घडले पाहिजे या संकल्पनेतून मुलांना लहानपणीच वाचनाची आवड लागावी. मल्ल हा एका दिवसात बनत नाही, त्याला लहानपणापासून मातीत खेळायची आवड होते, तेव्हा तो एक केसरी, महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचतो. त्याच विचारातनं लहानपणापासून मुलांना वाचनाची आवड लागावी अशी इच्छा आणि तीव्र इच्छाशक्ती असणारे आमचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनातून आज हा कार्यक्रम घडलेला आहे आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, त्याबद्दल मी पालकांचे देखील आभार मानते. आणि शाळा नक्कीच भविष्यामध्ये देखील स्पोर्ट्समध्ये, मुलांच्या वाचनामध्ये, डिजिटलायझेशनमध्ये जे जे काही उपक्रम घेऊ इच्छित असेल त्यासाठी शाळा अग्रेसर असेल, ज्यामध्ये रोबोटिक्स असेल, AI लॅब्स असतील, यामध्ये नक्कीच शाळा प्रावीण्यपूर्वक काम करेल अशी मी तुम्हाला ग्वाही देते आणि मुलांचं एक चांगलं भविष्य घडण्यासाठी आम्ही तत्पर असू अशी तुम्हाला कळवते. धन्यवाद.